इराणच्या राजवटीमध्ये एक खूप मोठी फूट पडल्याचं समोर आलंय। इराणच्या राजवटीमध्ये दोन गट पडल्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि याला कारण काय ठरलंय तर होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रण। एकीकडे परराष्ट्र मंत्री अराघची आणि ट्रम्प सांगतायत की होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे, तर दुसरीकडे इस्लामिक रिपब्लिक गार्ड्स मात्र वेगळाच दावा करतायत। बरं, इराणच्या इस्लामिक रिपब्लिक गार्ड्सनं अचानक हल्ला केला आणि भारतीय जहाज मागे हटण्याची तयारी दाखवत असताना सुद्धा हल्ला सुरूच ठेवला। इतकंच नाही तर हा हल्ला करताना अमेरिकेसोबत चर्चा करणाऱ्या इराणच्या नेत्यांचा शेलक्या शब्दामध्ये उल्लेख केला गेला। कोणती जहाजं सामुद्रधुनी पार करतील हे मुस्तफा खामेनेई ठरवतील, ट्विटरवरील मूर्ख लोक नाहीत, असा परराष्ट्र मंत्री अराघचींनी उल्लेख केलेला आहे, असंही समोर आलंय। आणि आपण पाहतोय की गेल्या बऱ्याच दिवसांपासून जवळपास 45 पेक्षा जास्त दिवस हे युद्ध सुरू आहे आणि याच दरम्यान आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्यासोबत मला असं वाटतं की रोजच सर आपण बोलतोय, रोजच जोडले गेलेले आहेत आणि सातत्यानं खूप प्रखरपणे विश्लेषण ते करतायत, सगळ्याचा आढावा आपल्याला खूप छानपणे समजवतायत। सर, आता पुन्हा एकदा तुमचं आता स्वागत आणि आभार तुमचं सगळ्यात पहिलं तर। नंतर आणखी एक आता समोर बातमी येते, त्यावर आपल्याला विश्लेषण करायचंय। आता सर, दोन गट पडल्याचं समोर आलेलं आहे। समन्वयाचा अभाव तर पहिली गोष्ट आहेच आणि नंतर मग थेट मुद्दा विचारते की आता इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची असू देत किंवा मग IRGC, आता यांच्यामधला हा जो वाद आहे तो इराणमधला मुत्सद्दी डिप्लोमॅट्स किंवा मग आणि कट्टरपंथीय असा आहे, हे डायरेक्ट म्हणावं का? नक्कीच आहे. कारण इराणमध्ये राजकीय नेतृत्व त्याचबरोबर लष्करी नेतृत्व IRGC यांच्यामध्ये उघड फूट आहे। प्रत्यक्षरित्या जरी मीडियाच्या समोर किंवा पडद्याच्या समोर जरी त्या ठिकाणी येत नसलं तरी मागच्या काही आठवड्यांच्या घटना जर आपण लक्षात घेतला तर हा वादविवाद आहे हे आपल्याला लक्षात येतं। मुळातच एका बाजूला इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेशकियान असो किंवा परराष्ट्र मंत्री अराघची हे मुत्सद्देगिरीला जे आहे जास्तीत जास्त व्हॅल्यू त्या ठिकाणी देतात, शिकलं सवरलेलं अशा प्रकारचं हे राजकीय नेतृत्व आहे, मवाळ नेतृत्व मानलं जातं। तर दुसऱ्या बाजूला IRGCचं जे लष्करी नेतृत्व आहे ते हार्ड लाईनर, एक प्रकारे कट्टरपंथीय त्या ठिकाणी मानले जातात आणि मुळातच मागच्या काही आठवड्यांमध्ये हा कट्टरपंथीय IRGC हाच एक प्रकारे जे आहे तिथे वर्चस्व ठेवून आहे आणि या निर्णय प्रक्रियेमध्ये त्याची अत्यंत महत्वाची भूमिका आहे। इनफॅक्ट इस्लामाबाद टॉक्सच्या वेळेस सुद्धा इराणनं 71 सदस्यीय शिष्टमंडळ जर आणलं असेल तर या राजकीय नेतृत्वासोबतच IRGCचा वर्चस्व असणारे काही लोक होते। म्हणजेच या चर्चेच्या माध्यमातून या राजकीय नेतृत्वानं कुठल्याही गोष्टी मानू नये आणि जसं IRGCला वाटतं तसंच व्हावं, हा सुद्धा त्या मागचा एक अर्थ असू शकतो। आणि नुकतंच आपण जे पाहतोय की एका बाजूला परराष्ट्र मंत्र्यांनी सरळ सरळ विधान केलं होतं की होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे, कारण मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून आता इस्रायल आणि लेबनन यांच्यामधला संघर्ष जो आहे तो निवळतोय आणि त्या अनुषंगानं होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे। परंतु त्याच्या काही तासाच्या आतच जर इराणकडून असं विधान येत असेल की आम्ही होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करतोय, यावरून स्पष्टपणे दिसतं की एक प्रकारे IRGCचा तिथं वर्चस्व आहे आणि राजकीय नेतृत्व, मुख्यतः मवाळ नेतृत्व आणि IRGC यांच्यामध्ये मतभेद आहेत आणि म्हणूनच हे युद्ध दिवसेंदिवस चिघळत चाललेलं आहे। यासाठी इराणची सुद्धा आडेलतट्टू भूमिका ही अत्यंत महत्वाची भूमिका अदा करते। नाही, बरोबर आहे, पण सर जर इराणचं परराष्ट्र मंत्री एक सांगताय आणि नंतर मग त्यांचं लष्कर दुसरीच कृती करतंय, तर मग आता जगावर विश्वास नेमका कोणावर ठेवायचा? आता जगानं जे आहे ज्या प्रकारची परिस्थिती पश्चिम आशियामध्ये आणि त्यातल्या त्यात होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित निर्माण झालेली आहे हे अत्यंत चिंताजनक आहे। हे यासाठी कारण एकूणच युद्धाचा परामर्श घेतला तर आंतरराष्ट्रीय नियमांची कुठलीही तमा न बाळगता ना अमेरिका त्या ठिकाणी वागतोय ना इराण त्या ठिकाणी वागतोय, एक गोष्ट। दुसरी गोष्ट, अत्यंत महत्वाचे असे नेव्हिगेशनल पॅसेजेस, म्हणजे थोडक्यात होर्मुझची सामुद्रधुनी हा नॅचरल सी पॅसेज आहे, त्या ठिकाणी नेव्हल ब्लॉकेड करणं किंवा अशा प्रकारे गोळीबार करणं हे आंतरराष्ट्रीय नियमांना धरून नाहीये। पण इराण सुद्धा आपली दादागिरी चालवतोय, दुसऱ्या बाजूला अमेरिका सुद्धा त्या ठिकाणी दादागिरी चालवतोय, ही एक चुकीची गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, जर अशा प्रकारचा मतभेद असेल आणि मानलो भविष्यामध्ये जी चर्चा त्या ठिकाणी होणार आहे, पाकिस्तानमध्ये होईल किंवा दुसरीकडे होईल, तिथे काही अंशी जर करार जरी त्या ठिकाणी झाला तरी आता सर्वात कळीचा मुद्दा हा करार टिकेल की नाही। कारण IRGCचा वर्चस्व त्या ठिकाणी असेल तर ऑन पेपर जरी अशा प्रकारचा करार झाला तरी तो किती काळ त्या ठिकाणी टिकेल याविषयी सुद्धा साशंकता आहे। आणि म्हणून जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, काही दिवसांच्या अगोदर डोनाल्ड
ट्रम्प यांनी सुद्धा मागणी केली होती की अमेरिकेच्या 2 महत्वाच्या प्री कंडिशन्स आहेत. त्यामधली एक प्री कंडिशन होती की या चर्चेसाठी म्हणजे जे काही निगोशिएशन होईल त्यासाठी IRGCचा संपूर्णपणे पाठिंबा हवा. म्हणजे त्यांना सुद्धा भीती आहे की राजकीय नेतृत्व काही चर्चा करतील, ऑन पेपर काही करारही होईल, पण तो खरोखरच करार त्या ठिकाणी भविष्यामध्ये मांडला जाईल का याविषयी त्यांच्या मनामध्ये सुद्धा साशंकता आहे. आणि दुर्दैवाने याच्यामुळे जगाची अर्थव्यवस्था म्हणा किंवा एकूणच ग्लोबल ऑर्डर, इंटरनॅशनल ऑर्डर ही येणाऱ्या काळामध्ये डिस्टर्ब होईल अशी चिन्ह आपल्याला दिसत आहेत. अगदी सर. सर विनंती थोडंसं थांबवते. आपण एक ऑडिओ क्लिप आपल्या प्रेक्षकांना दाखवतो ज्यामध्ये भारतीय कप्तान आणि इराणमध्ये जे संभाषण झालेलं आहे ती ऑडिओ क्लिप आहे, आपण ऐकूया. Let me turn back. Sepa Navy. This is Motoranga Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. Sepa Navy. This is Motoranga Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. Sepa Navy. This is Motoranga Herald. You gave me clearance to go. My name second on your list. You gave me clearance to go. You are firing now. Let me turn back. Sepa Navy. This is. सर ही नुकतीच ऑडिओ क्लिप आपण ऐकलेली आहे. आता हे सगळं संभाषण सुद्धा समोर आलेलं आहे. याचा अर्थ नेमका काय समजायचा? गंभीर बाब आहे. म्हणजे पहिली गोष्ट IRGC कडून जे आहे एक प्रकारे परमिशन भारतीय जहाजांनी घेतली आणि त्याच अनुषंगानं होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून त्या ठिकाणी निघाल्या होत्या. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही सांगताय, इराण सांगते की आता होर्मुझची सामुद्रधुनी ही कमर्शियल व्हेसलसाठी, या व्यापारी जहाजांसाठी खुली आहे. मग इराणनंच अशा प्रकारे परमिशन दिल्यानंतर, IRGC कडून जे आहे एक प्रकारे परमिशन घेतल्यानंतर जर भारतीय जहाजा जात असतील तर अशा प्रकारे स्पीड बोटच्या माध्यमातून हल्ला करणं हे या कॅप्टनचे जो काही संवाद होतोय त्यावरून लक्षात येते की तुम्ही परमिशन दिली होती आणि तुम्हीच फायर करताय. कमीत कमी आता आम्हाला पुढचे काही मिनिटं द्या जेणेकरून आम्ही युटर्न मारू, आम्ही परत त्या ठिकाणी फिरू. म्हणजेच यावरून दिसतंय की इराण, IRGC कशा प्रकारे तिथे दादागिरी करताय आणि याला कुठेतरी जे आहे आता थांबवायला संपूर्ण जगानंच पाहायला हवं. अशा प्रकारची दादागिरी चालू शकत नाही नॅचरल पॅसेजेस मधून. यामुळे जो आहे जहाजांना वित्तहानी त्याचबरोबर मनुष्यहानी त्या ठिकाणी होऊ शकते. आणि भारतानं ऑलरेडी इराणच्या राजदूतांना बोलवलंय, त्याविषयी समज दिलेली आहे आणि अशी अपेक्षा आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी किंवा अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर, एक गोष्ट मांडल्यानंतर इराण पुढे फिरणार नाही. आणि जर असं होत असेल तर माझ्या मते भारताला सुद्धा आता भूमिका येणाऱ्या काळामध्ये कणखर करावी लागेल. सर आता मी जो हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की सरकारी टीव्हीवर पण त्यांना अपशब्द वापरले जात आहेत. सर आवाज येतोय आणि त्यामुळे सर अंतर्गत कलह वाढलेला आहे असं सुद्धा दिसून येतंय. कॅन यू रिपीट युअर क्वेश्चन? सॉरी, मी तुमचा प्रश्न बरोबर ऐकला नाही. पुन्हा एकदा प्रश्न विचारता? मी विचारलं की हा जो आम्ही आता प्रेक्षकांना व्हिडिओ दाखवतोय, फास्ट म्हणून हे एक चॅनल आहे त्यांचं, लष्कराचं, त्यामध्ये सुद्धा ते लोक अपशब्द यूज करताना पाहायला मिळतात. हा त्यांचा अंतर्गत कलह आहे, तो चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय. नक्कीच अंतर्गत कलह तर आहेच आहे, पण माझ्या मते हे इराणचं सुद्धा फ्रस्ट्रेशन आहे. म्हणजे ज्या प्रकारे अमेरिकेनं नेव्हल ब्लॉकेट त्या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्याच्या सगळ्या अटी ज्या प्रकारे इराणला अमेरिकेकडून मान्य करून घ्यायच्या आहेत आणि आम्हीच जिंकलो हे असं त्या ठिकाणी दाखवायचं आहे, ते एका बाजूला होत नाही. दुसऱ्या बाजूला चर्चा होतीये. अशा प्रकारचं निगोशिएशन, अशा प्रकारची चर्चा ही IRGCला त्या ठिकाणी नकोय. आणि एकूणच IRGCचा सगळ्याच निर्णय प्रक्रियेमध्ये एक प्रकारे वर्चस्व असल्यामुळे अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं दबाव तंत्र हे त्या ठिकाणी ते वापरताना दिसत आहेत. आणि एक प्रकारे नक्कीच त्यांच्यामध्ये 2 गट पडलेले आहेत. राजकीय नेतृत्वाविषयी मवाळ नेतृत्व जे चर्चेची भाषा करतायत त्यांच्या विरुद्ध जे आहे अशा प्रकारची वाईट भाषा वापरणं किंवा अशा प्रकारचं दबाव तंत्र वापरणं हे IRGC करतोय, हे या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला लक्षात येतं. अगदी सर, खूप खूप आभार आपले. आपण पुढारी न्यूजशी जोडले गेलात आणि इतकं सविस्तर विश्लेषण केलं त्यासाठी आभार.